योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कन्नरम कन्यनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथमनम पांडुरंग करू प्रथमनम पांडुरंग करू प्रथमनम पांडुरंग करू प्रथमनम तुमका अनुग्रह लादलो तुमका अनुग्रह लादलो करुणा करा दया करुणा करा दया तुमका अनुग्रह लादलो गुरूंचे पाय जय हृदय घेऊसोन ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोनी आता योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्नी संती सुखे व्हावे पाने प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग मुक्ताख्या ब्रह्मचित्कला श्री संत श्रेष्ठ मुक्ताबाई यांचा माऊली ज्ञानोबा रायांना अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश केलेला जे 13 अभंग आहे त्यापैकी हा पहिला अभंग आहे. विठ्ठल अभंग निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार अति आवश्यक. आपला हा प्रतिवर्षानुरूप संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यावर्षी मोठ्या थाटामाटामध्ये सुवर्ण महोत्सव स्वरूपाने संपन्न होत आहे. सर्व ग्रामस्थांच्या तनमन धनाने सर्वतोपरी सहकार्याने आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तिपरायण आदरणीय तपोनिधी पूर्व आश्रमीचे श्री काशीनाथ बाबा आणि आत्ता त्यांनी जी संन्यास दीक्षा धारण केली काशिकानंद स्वामीजी यांच्या महत्प्रयासाने हा
सुवर्ण महोत्सवापर्यंत गेलेला हा नामसप्ताह आणि त्यामध्ये सर्व कार्यकर्ता ग्रामस्थ मंडळी अर्थात वाविकर मंडळीने मी 1979ला वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काशीनाथ बाबांनी त्या ठिकाणी आळंदीला संस्थेच्या बाजूलाच असलेली एक धर्मशाळेमध्ये माझं कीर्तन चालू असताना ते आले वारीमध्ये आणि वारीमध्ये आल्यानंतर आमची भेट झाली. म्हणजे अगोदर भेटी होतच होत्या आणि त्यांनी मला वावीचं माळवाडीचं आणि निमंत्रण दिलं. 79ला वावीमध्ये प्रथम पाऊल जे मी दिलं 79ला आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि आज ज्यांच्यामुळे या आणि असणाऱ्या सुवर्ण महोत्सवापर्यंत हा सप्ताह गेला आमचे आणि आदराचं त्या ठिकाणी असणारं सर्व ग्रामस्थांचं या परिसरातलं पंचक्रोशीतलं स्थान म्हणजे काशिकानंद स्वामी अर्थात आमचे काशीनाथ बाबा ज्यांच्यामुळे मला त्या ठिकाणी या परिसराची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आणि त्यामध्ये 79ला 7 दिवसपर्यंत सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडून सेवा करून घेतली. आता सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही त्यामुळं सर्व ग्रामस्थ मंडळी आली आणि या परिसरामध्ये बऱ्याचशा कीर्तनाच्या सेवा झाल्या ह्या काशीनाथ बाबामुळेच. आणि या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी माझ्या या अपंग अवस्थेचं भान राखूनही माझं स्मरण ठेवलं अर्थात तुमचं निरपेक्ष आणि नितांत असणारं ग्रामस्थांचं आणि पंचक्रोशीचं प्रेम आहे हे मी त्या ठिकाणी सांगेन. विठाला विठाला तेव्हा त्या काळातील जी मंडळी होती त्यातली बरीचशी मंडळी दिवंगत झाली गेले. परंतु आता जे त्यामधले त्या काळातले तरुण आहेत ते आता वयस्कर झालेत आणि या असणाऱ्या या कार्यक्रमाला गायकवृंद त्यानंतर आमच्या आदरणीय ज्यांचं त्या ठिकाणी आळंदीमध्ये फार मोठं स्थान आहे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय भगोरे गुरुजी एवढी मोठी आणि संगीताची आणि असणारी ही तयारी असताना सुद्धा मी ज्यावेळेला आत्ता सिंधी गुरुजीकडे बसलो ते भेटण्याकरता आले. भेटण्याकरता आल्यानंतर शालीनता लीनता आणि सृजनता आणि परमार्थाची तळमळ असणारी गुणवान मंडळी आज बोटावर मोजण्या इतके शिल्लक राहिले. गुणीजन मंडळी हा महत्त्वाचा भाग आहे. वाजवणारी सुद्धा ही मंडळी कारण माझे बरेचसे कालावधी या परमार्थिक क्षेत्रामध्ये गेला. हे दोन्हीही बघितले मी यांच्यामध्ये गुण आहे परंतु अवगुण नाही हे वावीचं भाग्य आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जसं या पारमार्थिक क्षेत्राचा अभ्यास आळंदीला गुरुजनांच्या सान्निध्यामध्ये झाला तसं मानसशास्त्राचा सुद्धा माझा काही अभ्यास आहे. ही जी इथं गुणीजन लाभले आणि गुरुजींच्या तालमीमध्ये ही जी टाळकरी मंडळी तयार झाली हे तुमचं परमभाग्य की गुरुजीसारखे त्या ठिकाणी आणि संगीतामध्ये तज्ज्ञ असणारे परंतु शिष्याच्या बद्दल तळमळ असणारी माणसं फार दुरापास्त झालेत. आज असं चालू आहे सगळ्यांची माफी मागून बोलतो दिन जाओ पैसाव. ही तसं नाही कारण या सुवर्ण महोत्सवापर्यंत हा नामसप्ताह नेत असताना काशीनाथ बाबांनी जी मेहनत घेतली जे परिश्रम केले त्या परिश्रमाचं फळ आज हा एवढा मोठा आणि असणारा मंडप आणि ही सगळी मंडळी आणि आपल्या वावीकरांचं असणारं भाग्य हा मोठा त्या ठिकाणी असणारा भाग आहे. प्रस्तावना संपली. हा जो अभंग आहे हा 13 अभंग मुक्ताबाईने माऊली ज्ञानराजांना उपदेश केला. का उपदेश केला? या 13ही अभंगामध्ये अद्वैत तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदाय हा अद्वैत तत्वज्ञानाच्या अधिष्ठानावरती उभा आहे. अद्वैत तत्वज्ञानाच्या अधिष्ठानावर उभा आहे. जर यामध्ये द्वैत असतं यामध्ये द्वैत जर असतं तर ही असणारी ध्वज पताका वारकरी संप्रदायाची उत्तुंग शिखराला पोहोचवू शकली नसती. अद्वैत त्या तत्वज्ञान हे अधिष्ठान आहे. पण माऊलींना उपदेश करण्याचं काय कारण पडलं मुक्ताबाईला? मुक्ताबाई ह्या वास्तव स्वरूपाने सगळ्यामध्ये लहान निवृत्तीनाथ
त्यानंतर माऊली ज्ञानोबाराय, त्यानंतर सोपान काका आमची, आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या मुक्ताबाई. मुक्ताबाई सगळ्यामध्ये लहान, सगळ्यामध्ये लहान. परंतु सज्जन हो, हा वारकरी संप्रदाय याचं अधिष्ठान आपण जर बघितलं तर माऊली ज्ञानोबाराय अधिष्ठान हे सगळ्यांना माहीत आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, पाया रचिला. परंतु हा पाया रचना करत असताना माऊली ज्ञानोबारायांना त्यांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी समाजाच्या संबंधाने काय तळमळ होती, समाजाच्या संबंधाने कोणतं त्या ठिकाणी हित होतं. आता बराचसा भाग आहे, शोधून आले संत हिताहित जगाचे. माऊली ज्ञानोबारायांनी समाजाचं हित तपासलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं हित जर असेल तर याला जे अधिष्ठान आमच्या काशीनाथ बाबांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ठेवलं. या जगाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळ ग्रंथ कशापासून ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी विश्लेषण आहे? गीता. गीता हे त्या ठिकाणी मूळ ग्रंथ आहे. गीता. आता गीतेबद्दल विचार मांडला असताना तुम्ही गीता जयंतीच्या निमित्ताने कीर्तन बरेचसे ऐकले. गीता म्हणजे गीताच आहे. गीता कशासारखी आहे? गीता गीतेसारखीच आहे. गीता गीतेसारखीच आहे. गीतेतील तत्वज्ञान, लक्ष द्या, तुम्ही सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहात, इथं बसलेली मंडळी सगळी सुज्ञ आहे. गीतेतील तत्वज्ञान एका पारड्यामध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी 14 भुवनातील तत्वज्ञान एका पारड्यामध्ये टाकलं, काव्यात्मक. परंतु त्यामध्ये श्रेष्ठ काय आहे? गीता इज द ग्रेटेस्ट फिलॉसॉफिकल पोएम इज वर्ड. लक्षात घ्या, गीतेचं तत्वज्ञान हे जगातील त्या ठिकाणी सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. परंतु हे श्रेष्ठ तत्वज्ञान जगाला कळत नव्हतं, म्हणून माऊलींचा अवतार, जेने गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली, ते ज्ञानोबाराय म्हणजे पांडुरंग परमात्मा, आणि तोच अवतार धरी अलंकापुरी. तोच अलंकापूरला माऊली ज्ञानराजांनी अवतार धारण केला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि माऊलींच्या अंतकरणामध्ये जगाचं कल्याण व्हावं हा मूळ हेतू असताना माऊलींच्या आणि जीवनामध्ये जन्माच्या अगोदरपासूनच दुःखाला सुरुवात झाली. गीता सगळ्यांना वाचता येणं शक्य नाही. गीता सगळ्यांना वाचता येणं शक्य नाही. आता मी तुम्हाला एखादी ओळी म्हणून दाखवली, जो माझं होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, या रागी शरणागता शरण्य मी चेकू. तुमच्या लक्षामध्ये येईल. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे, लक्षात येईल. तरी अवधान एकले दिजे, मग सुर सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका लक्षात येईल. याच्या ऐवजी मी सांगितलं, पश्चान श्रवणान स्पृशान जिग्रहण नष्टान गच्छान स्वपै स्वसन प्रलापान विस्फुर्यान गुरुंडन मिशन निमिशन नपी. काय कळलं तुम्हाला? काहीच नाही कळलं. संस्कृत भाषा जगाशी कळेना. आमच्या काशीनाथ बाबांनी हा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा 50 वर्षापासून अखंड पारायणाचा भाग ठेवला. हो, मग त्याचा आमच्या जीवनाशी काय संबंध, काय समन्वय? हो, हे तत्वज्ञान कसं जगा आणि त्या ठिकाणी कसं तयार झालं, याच्याकरता काय त्या ठिकाणी आणि माऊली ज्ञानोबारायांना काय यत्न करावे लागले, काय त्रास घ्यावा लागला, कसं हे तयार झालं हे आम्हाला कळालं पाहिजे. आले कीर्तनकार 2 तास कीर्तन केलं, आम्ही गेलो निघून, नाही एवढं नाही. आम्हाला आमचा संप्रदाय कळाला पाहिजे, आमच्या संप्रदायाची बैसिका कळाली पाहिजे, आमच्या संप्रदायाची बैठक कळाली पाहिजे, याच्या पाठीमागे काय तप आणि तपभूमी आहे ही कळाली पाहिजे. ते कळाल्याशिवाय आम्हाला संप्रदाय कसा कळेल? ज्ञानोबाराय कळाल्याशिवाय संप्रदाय कसा कळेल? मुक्ताबाई कळाल्याशिवाय संप्रदाय कसा कळेल? आणि संप्रदाय कळाल्याशिवाय आमच्या जीवनातील अशांती, आमच्या जीवनातील दुःख आणि हे कसं निघून जाणार? हा महत्त्वाचा भाग आहे महाराज. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं या ठिकाणी पारायण आहे. संस्कृत कळत नाही, मग तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी शब्द सोपाने. मग ज्ञानोबारायांनी हे ग्रंथ रचिला. ते म्हणाल वा वा, त्याच्या संस्कृत काय, आम्हाला गीता का वाचता येत नाही? आपल्या सप्ताहासारखा सप्ताह आमच्या काशीनाथ बाबांनी त्या ठिकाणी सुरू केला. सुरू केल्यानंतर एक पाहुणा त्या ठिकाणी असणारा आणि घोटीकडचा
इगतपुरी घोटीकडचा आला इथं पाहुणा म्हणून 7 दिवस राहिला. 7 दिवस राहिल्यानंतर त्यानं घरी गेला. तो घरी गेल्यानंतर ते म्हणे काय म्हटले, पत्नीला सांगू लागला, अहो संस्कृत लय सोपं आहे म्हटले. काय झालं? काही नाही म्हटले, मी 7 दिवस होतो वावीला, विठ्ठल मंदिरामध्ये नामसप्ताह झाला. त्या नामसप्ताहामध्ये ते काशीनाथ बाबा होते आणि ते संस्कृत वाचायचे श्लोक अगदी सोपं आहे ते. म्हणे कसं काय? ते म्हणे अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. अनुस्वार दिला की संस्कृत तयार होतं. ती बाई म्हणे तुम्ही 7 दिवसात संस्कृत शिकून आले म्हटले. मग काशीनाथ बाबांच्या बाजूलाच मी माझं आणि आसन टाकलं होतं, ज्ञानेश्वरी ऐकत होतो असं. मग मी ऐकलं म्हटले 7 दिवस सोपं आहे. मग ते म्हणे मी संस्कृत शिकूनच आलो वावीवरून. बरं, मग म्हणे ठीक आहे म्हणले, चांगलं आहे. मग लगेच त्यानं संस्कृत बोलायला सुरुवात केली, बायकोम पाणी आनम. त्या बाईला वाटलं आसन असं असल. ती बिचारी माऊली ती और त्याचं संस्कृत सुधारलं. दुकानात जरी गेला तर दुकानदारम छटाकम सागरम देयम. बाजारामध्ये जरी गेला तरी मेथीम भाजीम कायम पावम आहेम अनुस्वारम देतम. बरंच ती बाई कंटाळली माऊली. तिनं विचारलं एक दिवस, का हो बाबांनी तुम्हाला हे संस्कृत शिकवलं, काही नियम करायला नाही शिकवलं का? काही नित्य नेमाविन अन्न खाई तोची श्वान, हे काही असं काही सांगितलं असेल ना? ते म्हणे नियम सांगितले म्हणे बाबांनी, नित्यनेम आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. पण एक अडचण आहे ना म्हणे. काय? त्यांनी एकादशी धरायला सांगितली, मला दम निघत नाही म्हणे. फराळाचं करावं तर शेंगदाण्यानं डोकं दुखतं, साबुदाणा खावं तर पोट फुगतं, फळं आपल्या गावात मिळत नाहीत त्या ठिकाणी, आणि मिळाले तर पेरूशिवाय काय मिळत नाही, पेरून सर्दी झाल्याशिवाय राहत नाही, सफरचंद त्या ठिकाणी पचत नाही, केळी खावं तर त्या ठिकाणी दुखणं येतं. मग आता काय माती खातो? म्हणजे एकादशी धरायची नाही असा त्याचा अर्थ. ते म्हणे त्यानं शक्कल लढवली. ते म्हणे एक आहे म्हणे, काय तू पूजा करते म्हणे दररोज देवाची? हो म्हणे. मग मी जेवायला बसल्यानंतर ते तीर्थ मला तू काय करत जाय, माझ्या हातावर देत जा, मी ते पेत जाईन, हाच नियम तेवढा. म्हणजे काही हरकत नाही. मग त्या बाईनं आपलं तीर्थ द्यावं. एक दिवस काय झालं, स्वयंपाक करत असताना तिला आठवण राहिली नाही. आणि पूर्वीचा काळ आठवत मी 50 वर्षापूर्वीचा, यावेळेला वाड्या नाही त्या ठिकाणी गावामध्ये आपल्यासुद्धा सगळ्यांच्या घरी गॅस नव्हते, सगळ्यांच्या घरी शेगड्या नव्हत्या, पावर शेगडी नव्हती. त्यावेळेला चुलीमध्ये त्या ठिकाणी लाकडं घालून स्वयंपाक करायची. आणि ती माऊली ज्यावेळेला सगळं झाल्यानंतर ती काठवत म्हणा परात म्हणा मोठी ती तिच्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे सगळं पुसून घ्यायचं आणि ते त्या याच्यामध्ये धुवायचं. एक दिवस काय ते मिरच्याचे देठं काय ते बी वगैरे काय सगळं त्या पाण्यामध्ये मिसळलं गेलं. आणि मिसळल्याच्या कारणानं काय झालं, तिच्या लक्षात आलं तीर्थ राहिलं. तिनं तेच वाटी बुडवली. सरिता ओघळ ओघान गंगे मिळून झाल्या गंगा, दिली वाटी ठेवून. हा बसला जेवायला बसल्यानंतर याने आरडर सोडली, बायकोम तीर्थम आनम. त्या बाईनं ती वाटी धरली आणि ती त्याच्या हातावर टाकल्यानंतर ते नाकानं शेंगाचे वगैरे ते तिखट लागले. त्या तिखट लागल्यानंतर त्यानं सांगितलं, बायकोम तीर्थम तिखटम लागतम. त्या बाईनं त्याची जिरवायची ठरवली. ती म्हणे, अरे धसकटम पाणी खरकटम म्हणून तीर्थम तिखटम लागतम. दृष्टांत संपला. इतकं संस्कृत सोपं नाही. त्याला त्या ठिकाणी फार मोठी तपश्चर्या करावी लागते आणि ती तपश्चर्या केली तरच सुवर्ण महोत्सव होतो. विठाला विठाला. तेव्हा असंही त्या ठिकाणी तत्वज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं आणि आमचं जीवन सुखी समाधानी आणि समृद्ध होऊ लागलं. ही ज्ञानोबारायांची कृपा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, 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 गीता अलंकार
ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता वा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. हे तत्वज्ञान, हे ब्रह्मज्ञान ज्ञानोबारायांनी प्रगट केलं. प्रगट कशा करता केलं? तुमचा आमचा उद्धार व्हावा. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावे पंढरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञानासी वाचावे ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय ज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानासी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञानोबारायांची कृपा झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आकलन होत नाही. आणि कृपा होण्याकरता फार मोठं शिक्षणच असावं लागतं अशातला काही भाग नाही. बाबांना माहीत आहे, आम्ही ज्या वेळेला संस्थेमध्ये शिकत असताना माऊलीच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता जात असो त्यावेळेला मुक्ताबाईचं आणि भगवान सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही ज्या वेळेला प्रदक्षिणा करत असो त्या पिंपळाच्या बाजूला एक दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले बाबा बसलेले असायचे. दोन्ही डोळ्यानं आंधळे, दोन्ही डोळ्यानं जरी आंधळे होते, चर्मचक्षुने ते आंधळे होते, परंतु ज्ञानचक्षु आणि त्या ठिकाणी जिवंत असल्या कारणाने आणि माऊली ज्ञानराजांची कृपा असल्याच्या कारणाने अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती त्या माणसाची. तुम्ही कीर्तन संपल्यानंतर बाबांना विचारा की काळे महाराज खोटं बोलले का खरं बोलले. अख्खी ज्ञानेश्वरी, जगताप महाराज, काय ज्ञानोबारायांची ही कृपा. ज्ञानराजांची कृपा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्यावेळेला एका रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, परंतु आज हजारो रेडे आळंदीला जातात, परंतु त्या ठिकाणी ते विद्यार्जन करूनच आणि परततात की जेणेकरून समाजाचं हित त्याच्यामध्ये ही माझ्या माऊली ज्ञानराजांची कृपा आहे आणि शक्ती आहे. माऊलींना हे करण्याच्या पाठीमागे, मुक्ताबाईंना हा अभंग लिहिण्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे महाराज. सूक्ष्म बुद्धीने त्या ठिकाणी चिंतन करत चला. वारकरी संप्रदायाचं संपूर्ण इत्थंभूत चरित्र सांगण्याकरता आपल्याजवळ तेवढा वेळ नाही, परंतु ज्या वेळेला विठ्ठल पंतांनी संन्यास दीक्षा घेतली आणि संन्यास दीक्षा घेतल्यानंतर काशीला श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये गेले आणि आश्रमामध्ये जाऊन बराचसा कालावधी लोटला, बराचसे वर्ष गेले. आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यावं. भगवान सिद्धेश्वर अर्थात भगवान महादेव हे फार मोठं त्या ठिकाणी प्रसन्न होणारं दैवत आहे. आणि आमच्या या वारकरी संप्रदायाची पहिली वारी कोणी केली? पहिले वैष्णव कोण आहेत?
त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. पांडुरंगाकडे भगवान परमात्मा शंकर भगवान परमात्मा आले. त्याच्या खुणा अद्यापही आहेत पंढरपूरला. पंढरपूरला अद्यापही त्या खुणा आहेत. माझा महत्वाचा मुद्दा, सिद्धेश्वराची रुक्मिणी आई साहेबांनी सेवा केली. आजही आपल्या जीवनातील असणाऱ्या प्रपंचातील सगळ्या बाबी पूर्ण होण्याकरता आणि परमार्थातल्या सगळ्या बाबी पूर्ण होण्याकरता भगवान शंकराची जर तुम्ही आराधना केली तर त्या निश्चित स्वरूपाने पूर्ण होतात. ही ताकद भगवान शंकराच्या भक्तीची शक्ती आहे. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. दररोज सिद्धेश्वराचं पूजन करावं. भगवान शंकराला पाणी सगळ्यात जास्त प्रिय आहे. जाऊ द्या, बाकी सगळा इतिहास सांगत नाही. आणि जवळच अश्वत्थ सर्व वृक्षानाम, ज्याला आज आपण सुवर्ण पिंपळ म्हणतो, त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा कराव्या. 1.25 लाख प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रीपाद स्वामींचं आगमन महाराष्ट्रातील असणारी तीर्थस्थळाला दर्शन देण्याकरता त्यांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. त्यावेळेला माऊलींची समाधी नव्हती. आणि त्या अश्वत्थ पिंपळाच्या जवळ आता जो नंदी आहे त्या नंदीच्या बाजूला एक शिळा होती. त्या शिळेवरती बसले रुक्मिणी आई साहेबांनी आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सुवर्ण आणि असणाऱ्या अश्वत्थाला म्हणजे पिंपळाला प्रदक्षिणा केल्या आणि श्रीपाद स्वामींच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं. डोकं ठेवताबरोबर श्रीपाद स्वामींनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कपाळाला कुंकू बघितलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र बघितलं. मराठी संस्कृतीने संपन्न असणाऱ्या आमच्या आणि रुक्मिणी आईसाहेब स्मित हास्य केलं स्वामीकडे पाहून. स्वामीकडे पाहून स्मित हास्य केल्यानंतर त्यांनी जाणलं आईसाहेब का आपण हसल्यात. म्हटले हा आशीर्वाद कोणत्या जन्मातला आहे. का बरं. कपाळाला कुंकू आहे, गळ्यामध्ये त्या ठिकाणी सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र आहे. का हसलात आपण, सांगा मला. सांगितलं माझे असणारे मालक विठ्ठलपंत यांनी संन्यास दीक्षा घेतली. लक्षणं काय आहेत. गौरवर्ण आहे, विशाल अशा प्रकारचं कपाळ आहे, वक्षस्थल त्या ठिकाणी मजबूत आहे, बांधा शरीराचा अत्यंत शक्ती संपन्न आहे, जटाजुटा त्या ठिकाणी असणाऱ्या आणि भाळावरती रुळतात तशा पाठीमागे आहे, डोळे त्या ठिकाणी टपोरे आहेत, दृष्टी तीक्ष्ण अशा स्वरूपाची आहे आणि विद्वत्तेचं आणि परमार्थाचं असणारं आचरण संपन्न असल्याच्या कारणाने आणि ते तेज डोळ्यातून उथंबून वाहत आहे. स्वामींच्या लक्षामध्ये आलं की माझ्याकडे संन्यास दीक्षा घेतलेला तोच हा. स्वामींनी तीर्थयात्रा थांबवली, काशीला गेले आणि विठ्ठलपंतांना सांगितलं तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारा. गृहस्थाश्रम स्वीकारला विठ्ठलपंतांनी. त्रोटक सांगतो मी तुम्हाला. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर ज्या वेळेला विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला त्यावेळेला आळंदीमध्ये तथाकथित असणाऱ्या ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंतांना त्रास द्यायला सुरुवात केली. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर सिद्धोपंतांच्या रुक्मिणी आईसाहेब कन्या सांगितलं गावामध्ये राहता येणार नाही, भिक्षुकी करता येणार नाही, तुम्हाला ब्राह्मणत्व करता येणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी परत आणि संन्यास आश्रम सोडून आणि असणारं गृहस्थाश्रम स्वीकारला जा, आळंदी सोडा. आळंदी सोडून सिद्धबेटामध्ये विठ्ठलपंतांनी वास्तविक केलं. विठ्ठलपंत सिद्धबेटामध्ये राहू लागले. गावामध्ये भिक्षा मागण्याकरता विठ्ठलपंतांना येऊ दिलं जात नव्हतं. सिद्धोपंतांनी म्हणजे सासरेबांनी सगळं त्या ठिकाणी असणार मामासाहेबांनी म्हणजे मामासाहेब दांडेकर वैकुंठवासी त्यांनी एक चरित्र भाग लिहिला. त्यातलं हे मी चरित्र तुमच्या समोर आणि सांगत आहे. मुक्ताबाईंना अभंग लिहिण्याचं काय कारण पडलं. विठ्ठलपंत ज्या वेळेला आणि त्या असणाऱ्या सिद्धबेटातून यावं, आल्यानंतर आणि भिक्षा आपल्या सासरेबाच्या घरून घेऊन जावं आणि त्या ठिकाणी आपल्या जीवनाची ईश्वर चिंतनामध्ये कालक्रमणा करावी. विद्वत्ता होती आणि विद्वत्ता प्रचूर असल्याच्या कारणाने निवृत्तीनाथांचा, ज्ञानोबा रायांचा, सोपान काकांचा आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे जन्म झाल्यानंतर या चारही बाउंडावरती आणि संस्कार केले. विद्याध्ययनाचे संस्कार केले, पाठ दिलेत, धडे दिलेत. ज्या वेळेला त्यांना त्या ठिकाणी शिकवलं ओम भद्रम कर्णे विशृणुयाम देवाः भद्रम पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवंशस्तनुभिः
विसीमदेवहितं यदायुः ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा इत्यादी सगळे संस्कार केले. आणि हे सगळं झाल्यानंतर सज्जन हो, मायबाप होय चारी संन्याशाची मुलं म्हणून संबोधल्या जाऊ लागले. विठ्ठल पंतांनी आळंदीच्या ब्रह्मवृंदांच्या समोर एक त्या ठिकाणी असणारा पदर पसरला आणि सांगितलं, ठीक आहे माझं जीवन गेलं असं, परंतु माझ्या आणि तिन्ही मुलांचं मौजीबंधन व्हावं असं मला वाटतं. संन्याशाच्या मुलांचं कुठं मौजीबंधन होत असतं का? त्यांना काय अधिकार आहे? हे ब्रह्मवृंदांचं वाक्य होतं आळंदीच्या त्या काळामध्ये. अत्यंत क्रूर बुद्धीने विठ्ठल पंतांना वागणूक दिली. ठीक आहे, तुमचं मत जर आहे त्यांना शुद्धीपत्र द्यायचं असेल तर तुम्हाला दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणारं पैठण क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही आणि त्या ठिकाणी शुद्धीपत्र घेऊन या. विठ्ठल पंत त्या काळामध्ये पायी आणि पैठणला पोहोचले. पैठणला पोहोचल्यानंतर विठ्ठल पंतांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांना त्या ठिकाणी शुद्धीपत्र मागितलं, मला शुद्धीपत्र पाहिजे. त्यांनी सांगितलं, इथं आपल्या शास्त्रामध्ये संन्याशाच्या मुलाचं मौजीबंधन होण्याकरता कुठलाही त्या ठिकाणी विधान नाही आणि संन्यास दीक्षेनंतर गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या माणसाला कुठल्याही प्रकारे शुद्धीपत्र देण्याची त्या ठिकाणी गरजच नाही. मी वाटेल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. एक प्रायश्चित्त आहे म्हटले विठ्ठल पंत. काय प्रायश्चित्त आहे? देहांत प्रायश्चित्त बोलिले पुराणी. देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. माझ्या मुलांचं जर कल्याण होत असेल, माझ्या मुलांना जर त्या ठिकाणी अशा प्रकारे शुद्धीपत्र मिळत असेल तर मी त्या ठिकाणी आणि असणार आणि मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. आणि आम्ही ब्रह्मवृंदांना आळंदीच्या कळवतो शुद्धीपत्र देण्याचं, पण तुम्ही अगोदर देहांत प्रायश्चित्त घ्या. दरकोज दरमजल दर मुक्काम करीत आणि विठ्ठल पंत आळंदीला पोहोचले. सिद्ध बेटामध्ये रात्रीची वेळ होती. रात्री 9:30च्या दरम्यान विठ्ठल पंत आणि सिद्ध बेटामध्ये पोहोचले. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराया त्या ठिकाणी सोपान काका मुक्ताबाई झोपलेले होते. रुक्मिणी आई साहेबांना चाहूल लागली विठ्ठल पंत आल्याची. आणि विठ्ठल पंत आले म्हटल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी त्या ठिकाणी विचारलं, का हो शुद्धीपत्र मिळालं का आपल्या मुलांना? हो मिळालं म्हटले. त्याच्याकरता फक्त एक प्रायश्चित्त करायचं आहे रुक्मिणी, मी ते प्रायश्चित्त करतो, तू या चारही भावंडांचा असणार आणि सांभाळ कर. काय प्रायश्चित्त आहे हो तुम्हाला? काय प्रायश्चित्त करणार? मी इंद्रायणीमध्ये देहांत प्रायश्चित्त करणार. मी कशा करता राहू? मी इथे कशा करता राहू? तुम्ही गेल्यानंतर रुक्मिणी आई साहेब म्हणतात, रात्रीच्या वेळेला पती पत्नी दोघांनी विचार केला देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता, परंतु ज्या सिद्धेश्वराची मी सेवा केली एवढ्या वर्षपर्यंत त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग देहांत प्रायश्चित्त करावं म्हणून रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आणि असणाऱ्या आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याकरता निघाले. रात्रीचा समय होता, मध्यान्ह रात्र झाली होती. निवृत्तीनाथ झोपली होती. एखादी आई जर 2 दिवस गावाला चालली तर आपल्या मुलाला सांगत असते, बाळा चूल पेटू नको, गॅस पेटू नको, मी स्वयंपाक करून ठेवला फ्रीजमध्ये तेवढा काढून खाय या, आणि असणाऱ्या इलेक्ट्रिक स्विचला हात लावू नको, प्रेस करू नको, आम्ही 2 दिवसात परत येतो, स्वयंपाक नाही पुरला तर शेजारच्या काकूला माग. ही आई ज्या असणाऱ्या आणि निवृत्तीनाथ कधी वृत्तीवर नव्हते, ज्या ज्ञानोबारायांनी या अखिल विश्वाचा आणि असणारा त्या ठिकाणी उद्धार करण्याचं साधन ज्यांनी करून ठेवलं, त्या ज्ञानोबारायांची आई जगाचा निरोप आणि या लहान मुलाचा निरोप घेऊन देहांत प्रायश्चित्त करण्याकरता चालली होती. मला मुक्ताई 5 वर्षाच्या होत्या. निवृत्तीनाथांचं मुख अवलोकन केलं, ज्ञानोबारायांच्या असणाऱ्या आणि मुखावरून आणि हात फिरवावं म्हणून गेल्या, परंतु ज्ञानोबारायांना जाग आली तर मुक्ताबाईच्या जवळ गेल्या. हो, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे ज्यांनी नामदेवरायाला शहाणपण शिकवलं, ज्यांनी ज्ञानोबारायांना हा उपदेश केला, ज्यांनी चांगदेवाला 1400 वर्षाचा असणारा चांगदेव, त्या चांगदेवाला ज्यांनी ज्ञान संपादित
करण्याकरता आणि आपला कृपा हस्तक त्याच्या मस्तकावरती ठेवला त्या मुक्ताबाईला आणि अवलोकन करत होती जन्म देती आई. आणि जन्म देत्या आईने अवलोकन केल्यानंतर आणि निघाले हे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अंग रोमांचित झालं होतं. डबडबलेल्या डोळ्याने विठ्ठलपंतचारी असणाऱ्या मुलांचं आणि अवलोकन करून सिद्धेश्वराच्या दर्शनाकरता गेली. आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाकरता गेल्यानंतर दर्शन घेऊन जसे महाद्वारात आले, आताचं जे महाद्वार आहे त्या महाद्वारापर्यंत आल्यानंतर आदिनाथ गुरु मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने गोरक्षास केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथांची भेट त्या द्वारामध्ये झाली. आणि द्वारामध्ये झाल्यानंतर गहिनीनाथांनी सांगितलं काळजी करू नका, ही सामान्य शक्ती नाही, हे 4 भावंड म्हणजे गेले. आणि गेल्यानंतर इंद्रायणीमध्ये आपल्या देहाचं विसर्जन केलं. सकाळच्या वेळेला निवृत्तीनाथ उठले. ब्राह्म मुहूर्तावर 4 वाजता पाहतात आई नाही, बाबा नाही. बघू लागली. ज्ञानोबाराय उठले, निवृत्तीनाथांकडे बघू लागले. निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दादा सांगणारे काय झालं? सोपान काका उठले. सोपान काका त्या ठिकाणी पाहतात ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा. सांगणारे दादा काय झालं? आमच्या मुक्ताई उठल्या 5 वाजता सकाळी. दादा का रे, का तुम्ही रडत आहात? काय रडण्याचं कारण काय झालं रे दादा? आई बाबा इंद्रायणीवर स्नानाला गेले असतील, मी त्यांना बोलून आणते. तिनेही दादा रडत आहे म्हणून मुक्ताबाई इंद्रायणीच्या कडेला सिद्ध बेटामध्ये आईला साथ घालतात. आई आई मुक्ताबाईला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं. मुक्ती आई गेली ती या जगातून आपल्याला परत आवाज देण्याकरता नाही. चल चल पाठीमागे सिद्ध बेटात गेले. आणि सिद्ध बेटात गेल्यानंतर या 4ही भावंडांच्या दुःखाला आणि सुरुवात झाली. महाराज त्या काळामध्ये ब्रह्मवृंदांनी इतका त्रास दिला. हे जे आज तत्वज्ञान उत्तुंग शिखराला गेलेला आमचा हा नामसप्ताह सुवर्ण महोत्सव, याच्या पाठीमागे आमच्या ज्ञानराजांची केवढी मोठी तपो आणि असणारी स्थिती, गती आणि नीती आहे, याचं चिंतन मी तुमच्या समोर मांडत आहे. याचं चिंतन मांडत आहे. ज्ञानोबाराय जर मधुकरी मागण्याकरता गेले, मधुकरी मागण्याकरता, आणि जर एखाद्या ब्राह्मणाच्या नजरेला पडले तर त्या ब्राह्मणाने हातातलं भिक्षापात्र त्या ठिकाणी घ्यावं आणि इंद्रायणीमध्ये बुडून टाकावं, फेकून द्यावं. ज्ञानोबारायांना मारावं, ज्ञानोबारायांना काढून द्यावं. एका घरी नुकतंच मुलाचं आदल्या दिवशी मौजीबंधन झालं होतं. ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता गेले. आणि गेल्यानंतर ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी आवाज दिला, ओम अवधी भिक्षांनी, ती माऊली बाहेर आली. ज्ञानोबारायांच्या मुखावरती असणारं तेज, बाल्यदशा, त्या ठिकाणी सांगितलं बाळा आत ये, ज्ञाना आत ये. ज्ञानोबाराय म्हटले नाही, भूदेव घरामध्ये असते. नाही, ते बाहेर गेलेत. अरे 2 घास खा, काल मुंज झाली माझ्या मुलाची, नाही मी खाणार नाही. माझे आणि असणारे दादा, माझा सोपाना आणि माझी मुक्ताई सिद्ध बेटामध्ये वाट पाहत असतील. तुम्हाला द्यायचं ते याच्यामध्ये द्या. हा देते आहे, पण एवढं कर, एवढा गुळाचा खडा खा आणि पाणी तरी पिरे तुझ्या आणि असणाऱ्या. आणि दोन्ही गालावरून आणि असणारे आणि घामाचे लोट वाहत आहेत. आणि वैशाखाचा महिना आहे. अरे खा ज्ञाना, अरे एवढा गुळाचा खडा खाऊन पाणी पी. हे अन्न नाही. अरे गुळ पाणी खाणं काही आणि मर्यादा उल्लंघन करण्यासारखं नाही. ज्ञानोबारायांनी तो गुळाचा खडा घेतला. उजव्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये पाण्याचा तांब्या घेतला. तो गुळाचा खडा आपल्या मुखाकडे नेला. मुखाकडे नेल्यानंतर आ केला. आणि आ केल्यानंतर गुळाचा खडा तोंडापर्यंत नेला. आणि तोंडापर्यंत नेल्यानंतर घराचा मालक तो ब्राह्मण घरात आला. आल्यानंतर त्याने संन्याशाची मुलं माऊली ज्ञानराजांच्या पाठीमध्ये त्याने लाद घातली. तांब्या एका बाजूला गेला, तो गुळाचा खडा महाराज एका बाजूला पडला. जो आज हा आनंद आम्ही उपभोगत आहे, त्याच्या पाठीमागे असणारी तपाची भूमिका पहा. ज्ञानोबाराय उठले आणि गेले. गेल्यानंतर त्यांनी ती होतं अन्न ते काही सुद्धा सोबत नाही. अहो पीठ जर कोणी वाढलं तर ते भिरकावून द्यावं, ही स्थिती त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना एवढा त्रास झाला. आज
हा असणारा त्या ठिकाणी आमच्या जीवनाचा आणि वाटचालीचा भाग जो परमार्थाचा आहे, केवढा मोठा आनंद आहे. नाही या आनंदाशी जोडा. नाही, या आनंदाला काही पारावार आहे का? ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी गेले, मुक्ताबाईने सांगितलं, दादा मला मांडे भाजण्या आणि मांडे खाण्याची इच्छा आहे. गावभर फिरले परंतु फुटकं खापर कोणी दिलं नाही. ज्ञानोबारायांनी योग सामर्थ्याने आपल्या असणाऱ्या मांडे आणि पाठीवरती मांडे भाजून मुक्ताबाईला खाण्याकरता दिली. आणि ज्या वेळेला मी या जगाचं हित पाहतो, विश्वासधर्म सूर्य पाहो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती. जगाचं कल्याण करण्याकरता आपल्या जीवनाची राख रांगोळी करणारे ज्ञानोबाराय. परंतु त्यांनी विचार केला, नको आहे जगाचा सांगात, नको, जग नको आहे. मधुकरी मागण्याकरता आले, परंतु सिद्धपेठाच्या आणि आळंदीच्या मध्यंतरी ज्ञानेश्वर बाग आहे. त्या ज्ञानेश्वर बागेमध्ये एक अशी झोपडी होती. झोपडी, त्या झोपडीमध्ये ज्ञानोबाराय गेले आणि झोपाटा, तो त्या काळामध्ये झोपाटा, दार म्हणजे झोपाटा असायचा 700 वर्षापूर्वी, तो बंद करून घेतला आतमध्ये आणि योग समाधी लागली. ज्ञानोबाराय योगी होते आणि समाधी लावली. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, ज्ञानदादा येत नाही म्हणून मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी असणारा प्रश्न विचारला. कुणाला? निवृत्ती दादानं. दादा, ज्ञानदादा आले नाही अजून. सोपानात ज्ञानदादांना बघ बरं. सोपानदेव निघाले, ते गावामध्ये चक्कर मारला, कुठेही काही नजरेला पडले नाही. सोपान काका परत आले सिद्धपेठामध्ये. दादा नाही, ज्ञानदादा नाही. मुक्ते, ज्ञानदादा नाही, ज्ञानदादा नाही, नाही, ज्ञानदा कुठे आहेत? त्यावेळेला निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि सोपान काका माऊलींना पाहण्याकरता सिद्धपेठातून त्या ज्ञानेश्वर बागेपर्यंत आले, तर ओंकार ध्वनी त्या झोपडीतून बाहेर निघत होता. निवृत्तीनाथांना मुक्ताबाई म्हणते, दादा, अरे हा तर ज्ञानाचा आवाज आहे. गेल्यानंतर बघितलं, ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी ताटी लावून घेतली होती, म्हणजे झोपाटा लावून घेतला आणि समाधी लावली होती. त्यावेळेला ज्ञानोबारायांच्या असणाऱ्या जीवनाचा विचार आमच्या मुक्ताबाईंनी केला. हे जग अज्ञानातून बाहेर काढण्याकरता, अज्ञानातून बाहेर काढण्याकरता आणि ज्ञान संपादित होण्याकरता, जगाला सुख मिळवून देण्याकरता प्रत्यक्ष भगवंताने हा अवतार घेतला, तो ज्ञानोबारायांचा. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा सखा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचे अवतार म्हणजे ज्ञानोबाराय. आता हा योगायोग वावीकर मंडळीने फार सुंदर साधला. कोणता? स्वर्ण महोत्सव. आपला हा श्रावण महिन्यामधला सप्ताह, परंतु अधिक महिना आल्याच्या कारणाने पुरुषोत्तम मास म्हणतात याला. हा पुरुषोत्तम मास आहे. आता पुरुषोत्तम म्हणजे भगवान महाविष्णू
आणि त्या महाविष्णूची सेवा या महिन्यामध्ये केली असताना द्वादशाक्षरी मंत्राचा जप जर तुम्ही दररोज केला, आतापर्यंत जे दिवस गेले ते जाऊ द्या, परंतु इथून पुढं दररोज घरामध्ये आपल्या द्वादशाक्षरी मंत्राचा जप म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप दररोज करा. आजपासून आता इथून गेले की सुरू करा. जे कीर्तनात हजर आहे त्यांना माझी नम्रतेची, सलगीची, प्रेमाची, जिव्हाळ्याची हात जोडून विनंती की हा महिना संपेपर्यंत याचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा, याची शक्ती फार मोठी आहे. पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही सुद्धा, भुक्ती आणि मुक्ती दोन्ही या मंत्राने प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून आमच्या बाबांनी म्हणजे काशीनाथ बाबांनी हा जो योग साधला या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अधिक महिन्यातला फार महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण म्हणजे भगवान महाविष्णूने अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं तेच तत्वज्ञान मराठीमध्ये रूपांतरित केलं ज्ञानोबारायांनी, महाविष्णूचा अवतार. पहा, हे जे ज्ञान आहे ज्ञानेश्वरीमध्ये हे अद्वैत तत्वज्ञान आहे. अद्वैत म्हणजे तिथं द्वैत नाही, तू आणि मी नाही दुजा, म्हणजे भक्त आणि देवाची भावना हा आमचा संप्रदाय आहे. आणि या संप्रदायावर अधिष्ठानभूत असणारा आमचा हा नामसप्ताह आहे. तेव्हा असा हा योगायोग द्वादशाक्षरी मंत्राचा जप तुम्ही दररोज अधिक महिना संपेपर्यंत करा. त्याची फलश्रुती तुम्हाला काय मिळते ते पहा. काय मिळते ते पहा. आम्ही जवळजवळ म्हणजे आत्ता त्या आमच्या भजनी मंडळीतले आमचे एक जण माझ्यासोबत आहेत, विष्णुपंत भांबर्गे. आम्ही या महिन्यामध्ये त्या ठिकाणी एक मोठा हॉल बघून तिथे या मंत्राचा जप सुरू केलेला आहे. आज आता इकडे आल्याच्या कारणाने माझी गैरहजेरी जरी असली तरी रस्त्याने माझं ते मी पूर्ण केलं. तेव्हा हे एक अनुष्ठान आहे, हे अनुष्ठान आहे. आणि त्या अनुष्ठानात्मक असणाऱ्या कालावधीमध्ये हा आपला नामसप्ताह म्हणजे अनुष्ठानभूत अशा प्रकारे त्या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्ञानोबाराय म्हणजे त्या ठिकाणी भगवान महाविष्णूचा अवतार, ते तत्वज्ञान. हो, कोणतं तत्वज्ञान? गीता तत्वज्ञान. भगवंताने माऊलीचा अवतार घेऊन, कारण देवाच्या अवतारात आणि संतांच्या अवतारामध्ये तफावत आहे. देव काय करतो? भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संवारी. आणि संत काय करतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. नाही का? हे संतांचं कार्य. देव खळाला नष्ट करतो आणि संत खळाच्या ठिकाणी असणारा खळपणा नष्ट करतात. ही मोठी ही कार्यामध्ये तफावत आहे देवाच्या आणि संतांच्या. आणि म्हणून भगवान महाविष्णूचा अवतार ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांना ज्या वेळेला ज्ञानोबारायांचा अधिकार, ज्या वेळेला मनुष्य त्या ठिकाणी दुःखाने दुःखाभिभूत होतो त्यावेळेला स्वतःचा अधिकार विसरतो, त्याला अधिकारही कळत नाही. आता देव म्हणजे बाप आणि संत म्हणजे आई. आता अधिकार बापाचा जास्त का आईचा जास्त? बोलत जाता आपण एका घरातलेच आहे, कुटुंबातले आहे, नाही का? अधिकार तसा विचार केला असताना अधिकार वडिलाचा जास्त, आईचा कमी. परंतु आई श्रेष्ठ ठरते का बाप श्रेष्ठ ठरतो? मोठी गंमत तुम्हाला एक दृष्टांत सांगतो 1 मिनिटामध्ये. एक मुलगा शाले आणि शैक्षणिक सहल निघाली आणि शैक्षणिक सहल निघाल्यानंतर आमच्या म्हणजे शिक्षक वृंदांनी सांगितलं की आपली शैक्षणिक सहल निघणार आहे आणि त्या शैक्षणिक सहलीमध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी असणारं आणि जे महत्त्व आहे भौगोलिक ते दाखवून देण्याकरता ही शैक्षणिक सहल आहे. तरी प्रत्येकाने 1,000 रुपये आपल्या घरून आणि भाड्याकरता घेऊन यावी त्याची फीज म्हणून. आणि या तारखेला निघणार आहे. पोरगा घरी आला. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी आणि वडील नोकरीवरून परत आले होते. त्यांनी आपल्या अंगातलं शर्ट काढलं, बाजूला ठेवलं. खुर्ची होती ती खुर्ची घेतली, टेबलवर पाय ठेवले आणि पेपर वाचण्याकरता बसले. फॅनचं बटन दाबलं, हवा लागू लागली, पेपर वाचू लागले. मुलगा आला शाळेतून, त्याने दप्तर बाजूला फेकून दिलं आणि त्या ठिकाणी आला बाबाच्या जवळ. बाबा बाबा आणि
आमच्या सरांनी सांगितलं शैक्षणिक सहल निघणार आहे त्या ठिकाणी 26 तारखेला, तेव्हा त्या 26 तारखेच्या शैक्षणिक सहलीकरता 1000 रुपये सांगितले, तेवढे मला द्या म्हणजे मी सरांना नेऊन देतो म्हटलं. बापाने एक फटका त्याला मुस्काडीत ठेव. पोरानं त्या ठिकाणी भोंगा ठोकला आणि आज स्वयंपाकघरात गेलं. बाई चपात्या करत होती. काय झालं रे बाळा रडायला काय झालं म्हणजे बाबांनी मारलं म्हटले मला. बाबांनी तुला मारलं? हो बाबांनी मला मारलं. मग तुला बाबांनी मारलं म्हणे हो. गेली ती. गेल्यानंतर पदर खोसला कमरेला, लाटणं जे होतं ते हातातच घेतलं आणि गेल्यानंतर तिथं उभी राहिली आणि उभी राहिल्यानं सांगतं तुम्हाला काही लाज वाटते का, कळतं का तुम्हाला काही? लोक नवसं करतात तरी होत नाही, महादेवाला उलट्या फेऱ्या घालतात, पिपळाचे त्या ठिकाणी झाडं तोडून टाकतात, इकडे जाऊन कोणाचे त्या ठिकाणी असणारे चारा पेटवून देतात, कोणाचं काय काय करतात याचा काही थांगपत्ता तरी तुम्हाला आहे का? आणि लाडा नवसाचं आपल्याला झालं तर त्याला मारलं म्हटले तुम्ही, तुमचे काय अक्कल ठिकाण्यावर आहे का? गेल्यानंतर बनेंचा खिसा होता, त्याने शर्ट काढून ठेवला होता, बनेंच्या खिशात हात घातला, 500 रुपयाच्या 10 नोटा काढल्या आणि 10 नोटा काढून त्या बाळ्याच्या जवळ देऊन टाकल्या. जाय म्हटले 1000 रुपये सरांना नेऊन दे आणि 4000 रुपये तुला ठेवून दे, म्हणजे रस्त्याने येण्या जाण्याकरता खर्च करण्याकरता तुला कमी येतील. बाई आत गेली, स्वयंपाक करायला लागली. दृष्टांत संपला. खिसा कोणाचा? बापाचा. पैसे काढले कोण? आईनं काढले. मारलं कोण? बापानं. पहिल्यानं किती मागितले होते? 1000. आता किती गेले? 5000. आता अधिकार बापाचा होता, खिसा बापाचा होता, परंतु या त्या ठिकाणी आईने आपलं सर्वस्व जीवन हे त्या मालकाला अर्पण केल्याच्या कारणाने तिचा अधिकार जास्त ठरला आणि तिने त्या खिशातून तेवढे पैसे काढून घेतले. महाराज दृष्टांत संपला. सिद्धांत. देव जगाचा ब्रह्मांडाचा धनी आहे. पिताहम जगदो माता धाता पिताम वेद्यम पवित्र ओंकार रुक्सामयुरेवच. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगाती चाळीता. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. क्या बात आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. हे वर्म जाणूनी शरण आलो. हे वर्म जाणून मी तुला शरण आलो. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जगाचा नियंता परमेश्वर आहे, पण हा कुणाच्या हातात आहे माहिती की तुम्हाला? घराचा मालक कोट्याधीश असतो. हां, त्याच्यापेक्षाही बोलायचं म्हटल्यानंतर ज्या वेळेला एखादा त्या ठिकाणी SP कोर्टामध्ये गेल्यानंतर SP घरी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या होत्या त्या सगळ्या आणल्या का? कामाच्या घाईमुळे मला लक्षच राहिलं नाही, तरी मला वाटलंच होतं तुम्हाला कधी अक्कल येईल. कोणाला? SP ला.
इकडं आम्ही या गादीवर उभं राहून कितीही तुम्हाला त्या ठिकाणी उपदेश करू द्या, पार आरडाओरडा करू द्या, गायन करू द्या, घरी गेल्यानंतर आम्हाला विचारलं तर किती कीर्तन करून आले, नारळ किती येतं, तुम्ही तर 5 दिवस गायब होते, नारळ 4 1 कुठं आहे? दृष्टांत संपला. तुम्हाला 3 तास हसवायचं म्हटलं तरी असं ठेवीन, परंतु आपल्याला हसून वेळ घालवायचा नाही. महत्वाचा मुद्दा त्यावेळेला. तसं इथं अधिकार कोणाचा आहे? संतांचा अधिकार आहे. त्या संतांच्या अधिकाराची जाणीव ही मुक्ताबाई ज्ञानोबारायांना सांगतात, दादा, अरे दादा, दार उघड, तुला तुझी योग्यता कळाली का? योगी पावना मनाता, 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 योगी पावना योगी पावना मनाता, योगी पावना मनाता, योगी पावना मनाता, पावन मनाचा दादा, अरे दारू, तू कोण आहेस? योगी आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेनी निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबाराय नुसती योगी नाहीत, योग्यांची माऊली म्हणजे आई आहे. आई. योगाचे प्रकार आहेत. हठयोग वेगळा, अष्टांग योग वेगळा, अष्टांग योग वेगळा. आता अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हा अष्टांग योग. हठयोग वेगळा, हठयोगी वेगळे, नाही का? आता अष्टांग योग आपल्या जीवनामध्ये कोणताच योग करण्याचे आपण अधिकारी नाही. योगाची अवाटा, कारण का? क्लेशोदिकतरस्तेषाम अव्यक्ता चेतसाम अव्यक्ता इगतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यति. योगाच्या वाटा जे निघालेगा सुपटा, तया दुःखाचाची शेल वाटा. भागा आला पाहे पालो हाचे चनी, जई भोचर्या पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. योग करणं आपल्याला शक्य आहे का? अहो, आपल्याला 7 दिवस कीर्तन म्हणजे सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन करायचं, तर एक पाय वर एक पाय खाली, इकडं काही तिकडं काही, असं करतो आपण, नाही का? कीर्तनाला जर बसलो आपण तर कधी आटपतं कवा आटपतं, कधी आटपतं कवा आटपतं, कितीक लांबलं काय सांगावं, कितीक लांबलं काय सांगावं. आपली अवस्था ही आहे. योग करायचं पहिल्यानं यम नियम, अंतर इंद्रियाचा निग्रह, बाह्येंद्रियाचा निग्रह, आसन. ते आसन कसं असावं? नात विश्रितम नात नीचम चैलाजन कुशोत्तरम ततै मनकृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया. फार अवघड आहे. यम निवासन, प्राणायाम, प्राणायाम पूरक, रेचक, कुंभक कसा साधायचा, प्राणाचं निरोधन कसं करायचं,
कुंडलिनी शक्ती आपलं षडचक्राचं भेदन कसं करायचं, योगाची वाटा. बस एका वाक्यात सांगतो, वेळ अधिक घेत नाही. योग, पण तो आपल्याला शक्य नाही. माऊली ज्ञानराज जे आहेत ते योग्यांची माऊली आहेत, माऊली. हो, आजही तुम्ही मन मोकळेपणानं बोलतो, महात्मे बाजूला आहेत. आजही तुम्ही जर तुमची योग्यता असेल, माऊलीच्या समाधीला कान जर लावला डोकं टिकून, तर आजही समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, तुम्हाला रामकृष्ण हरीचा गजर ऐकूली. ही ताकद माझ्या माऊली ज्ञानराजांच्या समाधीची आहे. ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरूया हृदय धरूया समाधी बैसला निर्वाण, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो, घेतले दान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो, बाळ छंदो बाबा बाळ छंद. काय प्रमाण आहे. माऊली ज्ञानोबारायांची शक्ती आणि ताकद वेगळी आहे. ज्ञानोबाराय असं आहे गुरुजी, तुम्ही म्हणजे जी मंडळी परमार्थ ओघात आहे त्यांना कल्पना आहे का नाही मला सांगता येणार नाही. माधानचे गुलाबराव महाराज म्हणून होते, दोन्ही डोळ्याने अंध होते, बाबांना माहिती. माधान वराडा प्रांतामध्ये ते ज्ञानेश कन्या म्हणून घेत स्वतःला, आणि त्यांनी लिहिलेलं ज्ञानोत्तर भक्तिप्रेम नावाचा असा एवढा ग्रंथ आहे, तो तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्ञान झाल्यानंतरही, अद्वैत तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतरही ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्याकरता भक्ती संभवते. माझे मनीची पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मनरंगली, गोविंदाची गुणवी दिली. ही ज्ञानोबारायांच्या या आणि असामाजिक क्रोधामुळे ज्या वेळेला आमच्या मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा योगाची लक्षणं तुला माहिती नाही का, योगी पावन मनाचा, मनाची पावन अवस्था असावी. आता आपली अवस्था काय आहे पा. आता तुम्ही आम्हाला इथं कीर्तना करता बोलवलं, निमंत्रित केलं, मंडळीने फोन आला,
लगेच आम्ही गाडी घेऊन आलो. इथं आल्यानंतर लगेच सगळी मंडळी तयार, याने बोलवलं, इकडं चहा, इकडं दूध, इकडं जेवण, इकडं अमुक, हे सगळं झालं. म्हणजे अगोदर जर नाही समजा आमच्या काशीनाथ बाबांनी मी इथं येण्याच्या अगोदर सांगितलं, आळंदीमध्ये तुम्ही या अमुक ठिकाणी उतरा. आल्यानंतर कोणीकडून आले, शेन्नरहून आले, वावीला उतरा, शिर्डीहून आले, वावीला उतरा. आल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारे आणि खांबेकर नाना आहेत त्यांच्या घरी जा, तिथून तुमची व्यवस्था होईल. म्हणजे किती त्याची काळजी, म्हणजे क्रोध यायचं काम नाही अजिबात कुठलाच. पण आता जर समजा तुम्ही इथं बोलवलं आणि बोलवल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर कोणं जर विचार केला की महाराजांनी सांगितलं, काळे महाराजांनी, योगी पावन मनाचा, आणि आम्ही रस्त्यानं चाललो कीर्तन संपल्यानंतर कार्यकर्ते मंडळीनं आम्ही, आणि कोणं गिल्लासात पाणी घ्यावं आणि पाणी घेऊन फक्त आमच्या अंगावर शिपडावं. काय मनाचा पावनपणा आहे आमचा. कशाला शिंपडायला. पाणी देता देता एखाद्या लेकराकून आमच्या अंगावर जर पाणी पडलं ना, अक्कल आहे का, कळतं का तुला, काही डोकं आहे का, असं कसं तुमचं पोर अंगावर पाणी सांडलं काय, मरशील का त्या थेंबभर पाण्यानं. काय महाराज कठीण गोष्ट आहे. आमच्या मुक्ताबाई सांगतात, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. दादा रे, जग हे अपराध करण्याकरताच आहे, आणि ते अपराध सहन करून जगाच्या कल्याणाकरता तू अवतार घेतलास, विसरलास. योगी पावन मनाचा, साहे अपराध जगाचा. अरे दादा, हे तर त्यांनी त्या ठिकाणी तुझ्या हातातलं मधुकरी भिरकावली, तुला मारलं. परंतु हे जगत, विश्व जे आहे, वन्नी म्हणजे अग्नी स्वरूपाने जरी समोरून आलं तरी संताने पाणी व्हावं, असा दंडक आहे अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. विश्वरागे झाले बंदी, विश्वरागे झाले बंदी, विश्वरागे झाले बंदी, विश्वराग 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 विश्व हे वन्नी म्हणजे अग्नी स्वरूपाने जरी समोरून आलं, फक्त तुम्हाला दिग्दर्शन करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर लोहव गावच्या त्या ठिकाणी कासाराच्या पत्नीने ज्यावेळेला, आणि कडक अति उकळलेलं पाणी, किती उकळलं, किती फॅरेनहीट त्याची उष्णता होती, त्याला उष्णता मापक यंत्रही कमी पडलं असतं.
मी सांगू का तुम्हाला, ज्याप्रमाणे इतकं उकळलं की त्या ठिकाणी असणाऱ्या बासमती तांदूळाची पुरचुंडी बांधून त्याच्यामध्ये ठेवून पटकन जर वर काढली तर त्याचा भात तयार होईल, इतकं उकळलं. आणि तो हंडा घेतला आणि जगद्गुरु तुकोबार यांच्या अंगावरती टाकला. विश्वरागे झाले वन्नी, अग्निस्वरूपाने तुकोबारांनी प्रतिकारणी केला. ज्या तुकोबारांनी 3 वेळेला वैकुंठातून आणि असणाऱ्या परत भूतलावरती आणि त्या ठिकाणी येण्याचं आणि स्थिती गतिनीती आणि त्या ठिकाणी राबविली. ज्या तुकोबारांनी मेलेलं मूल जिवंत केलं, ही ज्या तुकोबारांची शक्ती आणि ताकद, त्या तुकोबारांनी प्रतिकारणी केला. जळे माझी काया लागला वनवा धाववा केशवा माय बापा पेटली सकल कांती रोमावळी प्राण कुडी बाहेरी जावो पाहे. विश्वरागे झाले वन्नी आणि संती सुखे व्हावे पाणी. पाणी स्वरूपाने व्हायचा, पण जग जर अग्नी स्वरूपानं झालं तर, अग्नी स्वरूपानं झालं तर त्यावेळेला हो, मी जे बोलतो ते माझ्या प्रत्येक वाक्याचा विचार करा. जर संताने पाणी स्वरूपाने झालं तर त्या आणि असणाऱ्या सप्ताहाचा स्वर्ण महोत्सव होतो. विठाला विठाला एकच आहे, तेव्हा दुःख करण्याचं तुला काही कारण नाही. विश्वपट ब्रह्मदोरा. आणि म्हणून हे सगळं जर एक आहे, तुम्ही आणि त्रास देणारे तुम्हाला आणि तुम्ही जर एक आहे, ब्रह्मस्वरूप आहे, हा ब्रह्मभाव जर योगी तुम्ही असताना तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर तुम्ही त्रागा कशा करता ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा माऊली ज्ञानराजांच्या रूपाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रकाश टाकला. प्रपंचामध्ये पत्नीचं चुकलं, अरे प्रपंच दोघांचं आहे. हा, तसं संत आणि समाज हे भिन्न नाही, म्हणजे वेगळे नाही. मग समाजाकरता संत आहे आणि संताकरता समाज आहे, आणि म्हणून हा महोत्सव आहे आणि म्हणून हा आनंद आहे. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. 2 मिनिटामध्ये लगेच माऊलीचं भजन आपले आपण सेवा संपवूया. आपली वेळ संपून गेलेली आहे. विठोबा रखुमाई अण्णा या पुढे. विठोबा रखुमाई विजू भाऊ काटे, विठोबा दिलीप तात्या, रखुमाई दिलीप तात्या वेलदळे, दिलीप तात्या वेलदळे. जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज
पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने होणारा हा नाम सप्ताह, त्यामुळं मी जी द्वादशाक्षरी मंत्र सांगितला त्याचा 1 मिनिट फक्त आपल्याला भजन उच्चार करायचं आणि माऊलीचं भजन घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते असेल ते पूज्य जोग महाराज प्रस्थापित त्या ठिकाणी आमच्या संस्थेच्या गुरुजनांच्या मुखातून ऐकलेलं श्रवण तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला ज्या साधूची संगती घडली आणि त्या साधूच्या संगतीमुळे तुम्ही सुवर्ण महोत्सवापर्यंत गेले, तसा या आणि असणाऱ्या नामसप्ताहाचा शताब्दी उत्सव व्हावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. पण त्या शताब्दी महोत्सवापर्यंत आम्ही काही राहत, कारण शतगणी देते अर्धरात्र काय, आता 65 होऊन गेले ना, आता काय राहायचं. परंतु या अवस्थेमध्ये एकच सांगतो, परमार्थाची ताकद आणि शक्ती किती आहे. 20 ऑक्टोबर 1993ला माझ्या शरीराचा अपघात झाला आणि अपघात झाला त्यावेळेला माझ्या मांडीतील 5.5 इंच हड्डीचा पीस निघून 47 फूट आउट बॉडी जाऊन पडला होता शरीराच्या बाहेर. मानेचे 2 मणके फ्रॅक्चर आहेत. पायामध्ये 1.5 फूट आत्ता रॉड टाकलेला आहे. 5.5 इंच हड्डीचा पीस टाकलेला आहे. स्कॅपुला तुटलेला आहे. कॅव्हिकल तुटलेलं आहे. ॲक्सिडेंट आफ्टर 22 डेजवर हेड इंजुरी. ज्यांना मेडिकल सायन्सचं नॉलेज आहे त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की 2 दिवस माणूस जर बेशुद्ध राहिला तर त्याची मेमरी काम करत नाही, परंतु 22 दिवस बेशुद्ध ठेवून भगवंताने आणि तुमच्या सगळ्यांच्या असणाऱ्या प्रेम वास्तव्याने आणि काशीनाथ बाबासारखे अनंत संतांच्या कृपा आशीर्वादाने हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत कुठलंही सुद्धा डोक्यातलं गेलं नाही, ना गायन गेलं, वादनही गेलं नाही, परंतु वाजवता येत नाही. दादा काय करू. मी वैद्य बाबांचा आवडता विद्यार्थी होतो, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता. हो, पण नाविलाज आहे. हे अशा संत महात्म्यांची कृपा, परमार्थाची ताकद. एक वाक्य सांगतो आणि माऊलीचं भजन घेतो. समाजाने करून घेतलेल्या परमार्थाची ताकद जिवंतपणी त्या ठिकाणी हाडं विसर्जन करूनही आज तुमच्या सगळ्यांचं मला दर्शन घडतं. यापेक्षा माझ्या ज्ञानोबारायांची कोणती ताकद असावी आणि परमार्थाची कोणती शक्ती असावी. आज या अवस्थेतही आमच्या गुरुजी, त्यानंतर आमचे मृदंगाचार्य, हे गायनाचार्य, सगळ्यांची नावं माहीत नाही आणि या सुसज्जनांची संगती घडते. यापेक्षा परमार्थाची महाराज कोणती ताकद सांगू आणि काय सांगू. आता माझे मुलं माझे हाडं विसर्जन करतील का नाही तो भाग वेगळा, परंतु जिवंत राहून हाडं विसर्जन गंगेमध्ये करूनही आज तुमचं दर्शन घडतं. यापेक्षा परमार्थाची कोणती ताकद तुमच्यासमोर सांग. उत्तरोत्तर असंच तुम्हा समाजाची, मायबापाची सेवा घडावी, अशा महात्म्यांची संगती घडावी आणि जीवन कृतार्थ व्हावं ही परमेश्वर चरणी मागतो. माऊली ज्ञानारायांच्या चरणी माऊलीचं एक वेळ भजन घेऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विश्वपट ब्रह्मदोरा सुशांत सुशांत विश्वपट राहुल हरे विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा बिंदास हा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध
हरी बोलिले पुरे रे देवा गोडे उत्तरे नाही विचारिला अधिकार मी अपुरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया